आता पुण्यावरून इथं देवकुंडच्या ब्रेक पॉईंटला आपण इथं पोचलो आहे. आराध्या रिसॉर्ट म्हणून आहे त्या ठिकाणी. इथं आम्ही गाड्या पार्क केल्या. आराध्या रिसॉर्टमध्ये आपल्याला या ठिकाणी नाश्त्याची सोय केली आहे आणि आमच्या सहकार्याने काहींनी घरून पण नाश्ता वगैरे आणलेला आहे. हे आहेत सुग्राव हरणे, योगा टीचर पण आहेत ते. तर त्यांचा डाएट असा असतो शुद्ध शाकाहारी, मोड आलेले सर्व पदार्थ भिजवून आणलेले. हे त्यांचे चिरंजीव वेदांत आणि आपले रेग्युलर मनोज गाडे, सावंत, कुंभार हे आपले रेग्युलर. यात यावेळी नवीन आलेले आमचे दिनेश यांनी देखील घरून नाश्ता आणलेला आहे. त्याबद्दल त्यांच्या मंडळाकडून अभिनंदन वगैरे करून आम्ही देवकुंड वॉटरफॉल त्या दिशेनं चाललेलो आहोत. पुढे जाऊन आपल्याला एक गाईड भेटणार आहे. एक्सायटेड आहे खूप, कारण बरेच वर्ष पण म्हणावं लागेल, कारण तब्बल 2 वर्षानंतर आज ट्रेकिंगला आलो मी. सर्वजण तयार आहेत. ग्रामपंचायत पाटणूस इथं ट्रेकचा एक पॉईंट आहे. इथं सर्व नावे रजिस्टर केली जातात आणि त्यांची पर हेड 200 रुपये अशी फॉरेस्टची वगैरे फी आहे. ती सर्व इथं पे करून आपण आता या दिशेने ट्रेकची वाटचाल करत आहोत. अशा पद्धतीने आपला ट्रेक चालू झालेला आहे. देवकुंडच्या दिशेने आपण निघालेलो आहे. खूप छान असा जंगल आहे सुरुवातीपासूनच. चला, अशा पद्धतीने आमची जंगल ट्रेकला सुरुवात झाली. खरं तर हा ट्रेक पावसाळ्यातील आहे. अशी आमची सगळं लहान लहान मुले पण आहेत आमच्याबरोबर. अरे मी स्वतःवर जातो. सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय. मुळशी डॅमचं बॅक वॉटर असं वाटतंय. विचारतो मी गाईडला. आणि मी मग धरून बोलतो हा डॅम कोणता आहे आम्हाला माहीत नाही. तर आत्ताच मी इन्क्वायरी केली तर पुणे डॅम आहे. बघा, अतिशय सुंदर लोकेशन आहे. सर्वजण आपले आपले पोजिंग आणि फोटोशूट या ठिकाणी चालू आहे. सुंदर अशा लोकेशनवर लोक आनंद लुटत आहेत. खरोखर खूप छान आहे. मध्ये एक स्पायडरमॅन भेटला, त्याचा थोडासा शूट केला. देवकुंडला पोचल्याचा आनंद इथं खरं भेटतोय, परंतु अजूनही ट्रेक सुरू. दिनेश यांनी मग आपल्याला विचारलं होतं लिंबू सरबत कोण घेणार आहे का, तर त्यासाठी सर्वजण इथं थांबले आहेत आणि आता तो स्पॉन्सर करणार आहे लिंबू सरबत. गप्पा गोष्टी करत नॉर्मल ट्रेकच चालू आहे अजूनपर्यंत. हा एक छोटासा ब्रिज आहे या ठिकाणी क्रॉसिंग करायसाठी. खूप छान असं वातावरण आहे. आतापर्यंतचा ट्रेक बघितला आपण तर नॉर्मलच आहे. पावसाळ्यात थोडी बिकट परिस्थिती असू शकते, त्याचा काही आपल्याला अनुभव नाही. पण जे काही व्हिडिओ बघितले जरा थोडे घाबरवणारे होते, तर अद्यापही आम्हाला असं काही वाटलं नाही आहे. फॅमिली प्लॅन देखील आपण करू शकतो. अशा पद्धतीचा ट्रेक आतापर्यंत झालेला आहे. थोडंसं काय अजून पुढे आलं, थोडा ट्रेक बाकी आमचा. जर काय वाटलं तर नक्कीच सांगेन मी तुम्हाला. पण आता आम्ही आलोय जवळजवळ संपूर्ण पावसाळा संपण्यामध्ये देखील आहेत. हे देखील व्यवस्थित चालत आहेत. हे बघा, मला तुझं नाव सांग. कितवीला आहेस तू? 6वीचा विद्यार्थी. जरा दमला का वाटत आहेस? सकाळी जेवत होता तू आहे का? जबरदस्त अशी कडा बघायला भेटते या ठिकाणी आपल्याला. बघतोय मग मी बोलल्याप्रमाणे थोडीशी चढण आहे, पण इट्स ओके. काही लोक जे डेली थोडाफार वर्कआउट करतात किंवा चालतात त्यांच्यासाठी तो काहीच नाही, आणि जे लोक घरातच बसलेले असतात त्यांच्यासाठी थोडासा टफ जाईल, एवढाच चढ होता असं मी म्हणेल. बाकी सर्व नॉर्मलच आहे. मनोज कोराडे, तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? आमचं मत आहे म्हणजे कुठं आम्ही याच्या नादाला लागून उन्हाळ्यात या ट्रेकला आलोय काय माहिती. उन्हाळ्यात ट्रेकला हा ट्रेक ऍक्च्युली पावसाळ्यात करायचा आहे, श्रावण महिन्यात. त्यांना टाइम नव्हता. मी मागाशी पण बोललो हा ट्रेक पावसाळ्याचा आहे, पण आपण सेफ साईड म्हणून आपण एक काही त्रास नाहीये. ओके वाटतंय. पावसाळ्याचा ट्रेक आम्ही ऑक्टोबर हिट मध्ये करतोय. देवकुंडचा तो वॉटरफॉल असेल आज दिसत आहे. ओके तुझं आहे पाणी जरा कमीच वाटते. बघूया आपण ज्यासाठी इथपर्यंत आलो आतापर्यंत तो वॉटरफॉल आपल्याला इथं बघायला भेटतोय. इथे सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. आणि आपण रॅपलिंग अतिशय सुंदर असा अनुभव आहे. बघतोय देवकुंड वॉटरफॉल आणि या ठिकाणी एन्जॉय करणारे लोक. You're a good soldier, choosing your battle, picking
yourself up and dust yourself off and back in the saddle. You're on the front line, everyone's watching. You know it's serious, we're getting closer, this isn't over. The pressure's on, you feel it. तर खूपच सुंदर असा ट्रेक होता आणि खूप सर्वांनी एन्जॉय केला. खरं तर पाऊस नसतानाही छान ट्रेक झाला. आमचा ग्रुप आहे हिरवळवरून आलेला, सर्वांनी मस्त एन्जॉय केला. देवकुंड वॉटरफॉल आणि आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या प्रवासात. नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए. रब जो